नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सुंदर अशी पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन. तर आता इथे ब्लाऊज पूर्ण प्लेन होतं, फक्त स्लीव्जला थोडंसं डायमंड वर्क होतं. त्यामुळे मग बॅकला डिझाईन कशी बनवायची हा मोठा प्रश्न होता, म्हणून साडीतलंच कापड घेतलं आणि त्याचीच डिझाईन बनवणार आहे. तर 5.5 इंच शोल्डर आहे आणि 6.5 इंच आर्मोल आहे, 38 साईज चेस्ट आणि उंची 15 इंच घेतलेली आहे. तयार 14 इंच होईल. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा 2.5 इंच गळा. तर हा बॉक्स आखून झाल्यानंतर आता इथे मला गळ्याची डिझाईन करायची होती. तर गळ्याची डिझाईन करण्यासाठी गळ्याच्या रुंदीपासून खाली मार्किंग करायचं होतं. तर त्यासाठी 2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने सिंपल गळ्याचा शेप दिला. त्यानंतर वरच्या बाजूने 1 इंचाचं मार्जिन घेऊन 1 इंचाचं मार्जिन घेऊन तुम्ही करू शकता. मी डायरेक्ट आखून घेतलं आहे, पण 1 ते 1.25 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला या पद्धतीने मी शेप देऊन घेतला. तर हेच मी पॅचवर्क करणार होते. तर सिंपल असा थोडासा वरती पान आकार केला आहे आणि खाली गोल आकार आणि पुन्हा खाली पान आकार. खरं तर ही डिझाईन खरंच खूप छान वाटते आणि दिसतेही अगदी छान. तर या पद्धतीने याच्यावरती मार्किंग करून घेतले ब्लाऊजवरती आणि त्यानंतर मी आता कॅनव्हासवरती मार्किंग करून घेणार आहे. कॅनव्हासवरती मार्किंग करताना कॅनव्हासच्या बंद बाजूने गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटले, गळा खोलीच्या वरती 2 इंच मार्किंग केलं. त्यानंतर हा गळ्याचा शेप दिलेला आहे पंचकोनी. त्यानंतर साईडला 1 इंच किंवा 1.25 इंचाचं जेवढं तुम्हाला ब्रॉड ठेवायचं आहे पॅच वर्क त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता, पण जास्त ब्रॉडसुद्धा चांगलं वाटत नाही. तर मी ते 1.25 इंच रुंद घेतलेलं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि या डिझाईनचा आपण पॅचवर्क बनवणार आहोत. ही डिझाईन आणि खाली पानाचा शेप, त्यानंतर साईडला मी इथे कटिंग करून घेणार आहे. तर इथे मार्जिन सोडायचं नाही, कारण हे पॅचवर्क कडेला खेटून आहे. त्यामुळे आता मी सरळ इथे कटिंग करून घेते. तर पहा, आता जसा आकार आहे तसंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे पॅचवर्कसाठी ज्याचं पॅच बनवणार आहे ते कापड. तर मी इथे साडीचं जे कापड होतं ते घेतलेलं आहे. कॅनव्हासच्या दोन्ही बाजूने मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला शिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्ही जर नवीन शिलाई काम शिकत असाल तर हे करणं गरजेचंच आहे. दोन्ही बाजूनं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जे मार्किंग आहे त्यावरती शिलाई करायला येते आणि मग डिझाईनचा जो आकार आहे तो चेंज होत नाही. त्यामुळे तुम्ही जर नवीन ब्लाऊजची डिझाईन शिकत असाल तर या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि तुम्ही जुन्याही असताल तरीसुद्धा तुम्ही मार्किंग केलं तर शिलाई करताना सोपं जातं. त्यानंतर हे साडीचं कापड होतं ते मी घेतलेलं आहे. त्याला आतल्या बाजूने कॅनव्हास ठेवून इस्त्रीने चिटकवून घेतलेलं आहे. पेस्टिंग कॅनव्हास आहे हे, इस्त्रीने चिटकतं हे चिटकून घेतलं आहे. त्यानंतर कॅनव्हासच्या साईडने 1/2 इंच किंवा 1/4 इंचाचं मार्जिन सोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. त्याने कापड फोल्ड करायला व्यवस्थित होतं. त्यानंतर जे कापड आपण ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं ते दुमडून घ्यायचं आहे आणि जिथे आकार आहे तिथे छोटेसे कट द्यायचे, म्हणजे व्यवस्थित दुमडता येतं. तर पहा, आता इथे जिथं कोणे आहेत ना तिथं व्यवस्थित कट देऊन घेते मी. तर या पद्धतीने कट दिले की ते कापड व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होतं आणि शिलाई करता येते. तर पहा, या पद्धतीने कापड पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही ग्लू असेल तर त्याने चिटकून घेऊ शकता, पण ते व्यवस्थित सुकूस तर थांबावं लागतं आणि बराच वेळ जातो. आणि मला पटकन शूटिंग करून व्हिडिओ टाकायचा होता म्हणून मी एवढा वेळ घेतला नाही, कारण ते सुकलं नाही तर मग सुईमध्ये ते ग्लू अटकतो आणि मग मशीन चालत नाही. तर मी पूर्ण बाजूने कापड घेतलं शिलाई करून. त्यानंतर मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती अस्तर आतल्या बाजूने ठेवलेलं आहे आणि मग पूर्ण हे अस्तर शिलाई करून घेतले. मेन ब्लाऊजच्या कपड्याला व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह शिलाई करायची आहे. शिलाई मारताना कुठेही मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग शिलाई मारायची आहे. आणि एक्स्ट्राचं जे काही मेन ब्लाऊजचं कापड आहे ते कट करायचं आहे, कारण अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं असतं. त्यामुळे अस्तरचं कटिंग नाही, पण जे आपण 1/2 इंचाचं एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड ठेवलेलं असतं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पेस्टिंग कुठे चिटकवायचं ते लक्षात येतं. आतल्या आणि बाहेरच्या बाजूने मी सेंटर मार्किंग केलेलं आहे, कारण डिझाईनचं जे सेंटर आहे ते बरोबर सेंटरला आलं पाहिजे यासाठी. आता
जे मेन कापड आहे त्याच्या आतल्या बाजूने आपण या पद्धतीने कॅनव्हास ठेवायचा आहे। कॅनव्हासची बाजू वरच्या बाजूने येईल अशी ठेवायची आहे। कॅनव्हासचा सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित पॅच चिपकवता येतो। तर पहा, मी तर सेंटरला ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे आता मी पिन लावून घेते, म्हणजे हे पॅटर्न आहे ते सरकणार नाही। लक्षात ठेवा, तुम्ही जर नवीन पॅच वर्क करत असाल तर या बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे पॅच सरकू द्यायचा नाही। जर पॅचचा सेंटर पॉईंट थोडा जरी सरकला तर पूर्ण डिझाईन बिघडते, डिझाईनचा आकार व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच मगच शिलाई मारायची आहे। आणि पहा, इथं जी मार्किंग आहे त्या मार्किंगवरती मी शिलाई मारत आहे। त्याने काय होतं की आपल्याला शिलाई मारायला सोपं पडतं आणि कमी जास्त मार्जिन होत नाही। तुम्ही जर एका बाजूने मार्किंग केलेलं असेल आणि दुसऱ्या बाजूने नसेल तर कमी जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळे मार्किंगवरती शिलाई मारायची। त्यानंतर मी पिन काढून घेतल्यात आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे कॅनव्हासचं आतल्या बाजूचं ते मी कट करून घेते। तर जिथे कोणे आहे तिथे कट देऊन घ्यायचे, म्हणजे ते फोल्ड करायला इझी जातं। तर पहा, या पद्धतीने आता मी फोल्ड करून घेतले। फोल्ड करून घेतल्यानंतर आता इथे मला गोट घालायचा होता आणि गोट घालण्यासाठी एक्स्ट्राचं कापड शिल्लक नव्हतं। तर पहा, जे आपण आतमध्ये अस्तर फोल्ड केलेलं होतं त्याचाच मी गोट इथे तयार करून घेतला आहे। फक्त काय केले, आतलं जे कापड आहे ते थोडंसं बाहेर लोटलेलं आहे, म्हणजे इथं सुंदर बारीक असा गोटसुद्धा तयार झालेला आहे। इथं लेस लावण्याची गरज नाही, हवं तर तुम्ही लावू शकता, पण ते जास्त बटबटीत दिसेल म्हणून मी इथं लेस न लावता नाजूक असा गोटच बनवून घेतलेला आहे। तर हे जे आहे थोडंसं पिंक कलरचं मॅचिंग अस्तर आणि त्याचा हा गोट अगदी उठून दिसतो ब्लाऊजवरती। त्यानंतर साईडला आता आपण आधी शिलाई मारून घेऊ आणि नंतर त्यावरती लेस मारू। आणि हो, शिलाई मारताना सुद्धा इथं सुद्धा अगदी काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे। बऱ्याच वेळा इथं सुद्धा पॅच व्यवस्थित प्लेन पकडून जर शिलाई नाही मारली, आकारावर नाही मारली तर पॅचचा आकार बिघडतो किंवा कुठेतरी फुगा येतो किंवा कुठेतरी तो पॅच वाकडा लागला जातो। त्यामुळे अगदी हलक्या हाताने, आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे असं दिसत असेल, पण खरं ॲक्च्युअलमध्ये ही डिझाईन करायला मला कमीत कमी 1 तास गेला, म्हणजे एका तासामध्ये आपला सिंपल ब्लाऊज आरामात शिवून होतो। पण डिझाईन जर बनवायची असेल तर हा वेळ द्यावाच लागतो। तर पहा, त्यानंतर आता मी इथे लेस जोडत आहे आणि लेस जोडताना सुद्धा डिझाईनचे ब्लाऊज असतील तर लेस फिरवताना सुद्धा खूप कष्ट असतात। आता इथे ही फक्त लेस जोडायला मला 10 मिनटं गेले, कारण इथे व्यवस्थित आकारावरती ही लेस फोल्ड करावी लागते। जसा आकार दिलेला आहे तशा आकारावरती तिला ओळवावं लागतं आणि ती जर नाही ओळवली तर पुन्हा आकार बिघडतो, म्हणून इथं लेससुद्धा जोडताना अगदी काळजीपूर्वक लेस जोडायची आहे। तर पहा, या पद्धतीने मी लेस जोडून घेतलेले आहे। त्यानंतर आता ब्लाऊजला टक्स घालून घ्यायचे आहेत, पण त्याआधी लेसच्या दोन्ही बाजूने शिलाई मारणंही तितकंच गरजेचं असतं, कारण फक्त वरच्या बाजूने शिलाई मारली आणि ओपन सोडलं तर मात्र लेस उचकते, म्हणून दोन्ही बाजूने शिलाई मारायची। आता इथे ब्लाऊजला मी टक्ससुद्धा घालून घेतले, त्यानंतर कमरपट्टी जोडून घेतली आहे। त्यानंतर इथे ब्लाऊजला मी सुंदर असं लटकन बनवलेलं आहे। जे ब्लाऊजचं कापड होतं त्याचं यूज करून आणि साडीचा कापड यूज करून डबल लेअरमध्ये लटकन बनवलेलं आहे आणि आता हे लटकन मी ब्लाऊजला जोडून घेणार आहे। तर पहा, हे लटकन या पद्धतीने मी बनवलेलं आहे। जवळजवळ 5 इंच रुंद 5 इंच लांब असे कपडे घेतलेले आहेत। अगोदर साडीचं कापड त्याला चारेगी घडी करून मग त्याला शिलाई मारून घेतली आहे। त्यानंतर हे ओपन करून घेतलं आहे आणि ह्याला बाहेरच्या बाजूने जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याचं लटकन बनवलेलं आहे। तर दोन्हीही लटकन याच पद्धतीने बनवून घेतलेले आहे। तुम्हाला जर डिटेल्समध्ये हे लटकन कसे बनवायचं पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी ह्याचा व्हिडिओ नक्की बनवेल। तर पहा, या पद्धतीने मी हे दोन्ही लटकन बनवून घेतलेले आहेत आणि दिसायलाही हे लटकन खूप छान दिसतात। तर चला, आजचा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे। तुम्हाला आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। भेटूया उद्या, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।